सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे एक पत्र प्राप्त झालेलं आहे. तर नक्की हे पत्र काय आहे, या पत्राचा विषय काय आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे पत्र आहे. आणि या पत्राचा विषय आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप सन 2025-26 मध्ये होणाऱ्या स्वयंमूल्यांकनाबाबतचं हे पत्र आहे. तर मागच्या वर्षी देखील आपण स्कॉप अंतर्गत शाळांनी स्वयंमूल्यांकन केलं होतं. त्याचप्रकारे सन 2025-26 मध्ये शाळांनी देखील शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप अंतर्गत स्वयंमूल्यांकन करायचं आहे. तर ते कसे करायचं आहे, ते कधीपासून करायचं आहे, याविषयीची सविस्तर माहिती या पत्रामध्ये आपल्याला दिलेली आहे. ते आपण आता समजून घेऊया. त्यासाठी संदर्भ क्रमांक 1, 2, 3 शासन निर्णय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर आता आपण हे पत्र वाचूया. उपरोक्त संदर्भ 1 नुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानांकन प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि राज्य शाळा मानांकन प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर संदर्भ 2 नुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची म्हणजे स्कॉपची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, यापुढे किंवा मागच्या वर्षी देखील आपण शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यासाठी स्कॉप म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अंतर्गत आपण शाळांचं स्वयंमूल्यांकन केलं होतं. त्याचबरोबर संदर्भ क्रमांक 3 नुसार सन 2025-26 मध्ये सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील स्कॉप टॅबमध्ये स्वयंमूल्यांकनासाठीची लिंक 27 फेब्रुवारी 2026 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर संदर्भ 3 काय सांगत आहे की सन 2025-26 मध्ये देखील आपल्याला शाळांचे स्कॉप अंतर्गत स्वयंमूल्यांकन करायचं आहे, जे की आपण मागच्या वर्षी देखील केलं होतं. त्याचप्रमाणे यावर्षी देखील करायचं आहे. आणि आपल्याला स्वयंमूल्यांकन करण्यासाठी दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पासून आपल्याला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या maa.ac.in या संकेतस्थळावर आपल्याला या वेबसाईटवरील स्कॉप टॅबमध्ये आपल्याला लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील लिंकद्वारे आपल्याला जिल्ह्यातील सर्व शाळांचे सन 2025-26 मध्ये स्कॉप स्वयंमूल्यांकन पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. आणि या लिंकनुसार आपल्याला जिल्ह्यातील सर्व शाळांचं सन 2025-26 अंतर्गत स्कॉप स्वयंमूल्यांकन करणं आवश्यक असणार आहे. त्यासाठी सन 2025-26 मध्ये होणाऱ्या स्वयंमूल्यांकनाबाबतची पूर्वतयारीच्या सूचना आपल्या स्तरावर शाळांना ऑनलाईन ऑफलाईन बैठकीचे आयोजन करून देण्यात यावेत. म्हणजे सन 2025-26 मध्ये जे स्कॉप अंतर्गत जे आपल्याला शाळांचं स्वयंमूल्यांकन करायचं आहे त्याबाबतच्या सविस्तर सूचना शाळांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन बैठक आयोजित करून द्यायची आहेत. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप अंतर्गत सन 2025-26 मध्ये शाळांनी स्वयंमूल्यांकन करायचं आहे आणि ते कधीपासून करायचं आहे, कुठे करायचं आहे, याविषयीची सविस्तर माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.